मुंबईत एफडीएकडून मोठ्या आस्थापनांवर कारवाई सुरू असताना लहान खाद्य विक्रेत्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जातो। या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रसिद्ध खाऊ गल्ल्यांमध्ये स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचं पालन होतंय का याचा रियालिटी चेक करण्यात आला। चर्चगेट परिसरातील खाऊ गल्ल्यांमध्ये स्वच्छतेची स्थिती काय आहे, विक्रेते नियमांचं पालन करतायत का आणि ग्राहकांच्या आरोग्याची कितपत काळजी घेतली जाते याचा आढावा घेण्यात येतोय। सध्या एफडीए जे आहे ते महाराष्ट्रभर मोठमोठ्या कारवाई ज्या आहेत त्या करत आहे। मात्र त्या कारवाया ज्या आहेत त्या 5 स्टार हॉटेल किंवा मोठमोठ्या डेअरीज या आस्थापनावरती करत आहे आणि तशा पद्धतीचं खरं तर कोर्टाने सुद्धा विचारणा केलेली होती की सातत्यानं मोठमोठ्या हॉटेलवरतीच कारवाई का केली जाते। अशाच पद्धतीची एक रियालिटी चेक करण्यासाठी मी मुंबईच्या एका खाऊ गल्लीत पोहोचलेलो आहे। ही टाउनची चर्चगेटच्या साईडला असणारी एक महत्वाची खाऊ गल्ली आहे आणि या ठिकाणी आपण बघतो की मोठ्या संख्येने जे आहेत ते मुंबईकर या ठिकाणी येतात, ती वेगवेगळे खाद्यपदार्थ जे आहेत ती खातात। मात्र या ठिकाणी स्वच्छता ठेवली जाते का, या ठिकाणी जे पाणी आहे ते दिले जातं का, म्हणजे एफडीएचे जे नियमांचे पालन या ठिकाणी केलं जातं का, एफडीए जे आहेत या ठिकाणी तपासणी केली का, हे खरं तर आपण विचारणार। समोर आपण बघतो की जे आहे ते मोमोजचं एक दुकान आहे आणि मोमोजचं परफेक्ट फास्ट फूड या ठिकाणी आहे। खरं तर वेगवेगळे नियम आहेत, माशांसाठी सुद्धा जे आहेत ते बसून नये त्यासाठी सुद्धा वेगवेगळे नियम आहेत। समोर आपण बघतो की त्या ठिकाणी जो शॉर्मासाठी जे चिकन आहे ते भाजलं जाते, मात्र कडेला जर पाहायला गेलं तर ओपन जी आहे ती ओपन जे आहे ते स्पेस आहे, त्यामुळे या ठिकाणी माशा ज्या आहेत त्या सुद्धा असू शकतात। समोर ही संपूर्ण गल्ली आपण बघतोय, समोर सँडविचची सुद्धा काही दुकानं आहेत, त्या ठिकाणी सुद्धा जी आहेत ती स्वच्छता राखली जाते का, नियमांचं पालन केलं जातं का, हे सुद्धा आपण बघणार आहोत। आपल्यासोबत मालक आहेत, वेगवेगळे एफडीए जे आहे ते कारवाई करत आहे। तुमच्याकडून तुमचं दुकान आहे हे पाहायला मला जाणून घ्या, तुमचं दुकान आहे का? हा, आमचं दुकान आहे। काय जे नियमांचं पालन तुम्ही करता? पालन करतात, साफसफाई वगैरे करतात, स्वच्छ ठेवतात। पण प्रामुख्यानं काही जे आता बघताना सुद्धा जर पाहायला गेलं तर हे शोरमा जे आहे त्याच्या कडेला जाळी लावणं अनिवार्य आहे, कारण ज्या माशा सुद्धा आहेत त्या अशा पद्धती काही साफसफाई वगैरे करतात आम्ही। या ठिकाणी प्यायला पाणी जे आहे ते म्हणजे काय बिस्लरीची सिस्टीम आहे की बिस्लरी पाणी दिलं जातं? बिस्लरी देतो बिस्लरी तसं साधं पाणी देऊ शकत नाही, साधं पाणी नाही। पण एफडीएच्या जे नियमांमध्ये जर पाहायला गेलं तर बिस्लरी जी आहे ती अनिवार्य म्हणजे आपल्या याच्यावरती आहे, मात्र साधं पाणी देणं हे अनिवार्य आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी। पण साधं तुमच्याकडे पाणी दिसत नाही, पण ते एफडीएला बिस्लरीच ठेवतो पाणी, इकडे सगळे बिस्लरीच ठेवतात। एफडीए के अनुसार जो खाते लोग उसको फ्री पानी देना है वो कंपलसरी, लेकिन इधर बाहर रोका नहीं। क्या जो खाते अपना 20 बाटल वाला पानी खरीद लेते हैं और उसके बाद में जैसा रहता है तो फिर हम लोग अपनी तरफ से भी करके दे देते हैं। एफडीए के अनुसार जो यहाँ पे जो है पानी वो फ्री देना मांगता है, फ्री नहीं दे रहा। और बोतल 50 का बोतल लेते हैं नॉर्मल, वो बोतल वाला पानी, सफाई वाला पानी देता हूँ पीने के लिए। दूसरी बात यहाँ पे कोई एफडीए के अधिकारी चेकिंग करने के लिए आए थे क्या? कुछ आए एफडीए के अधिकारी आए थे क्या? नाही। थोडे दिन विजय सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई। चेंबूरच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतिगृहातील किचनच्या दुरवस्थेचा प्रश्न पुढारी न्यूजनं मांडल्यानंतर आता प्रशासनाला जाग आली आहे। वसतिगृहातील स्वयंपाकघराची दुरवस्था आणि अन्नाच्या गुणवत्तेबाबतची समस्या पुढारी न्यूजनं काही दिवसापूर्वी समोर आणली होती। याची दखल घेत वसतिगृह प्रशासनानं अन्न पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला बदलण्याची मागणी शासनाकडे केली आहे। सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांच्याकडे कंत्राटदार बदलण्याबाबत पत्र पाठवण्यात आलंय, त्यामुळे पुढारी न्यूजच्या दणक्यानं प्रशासनाची कारवाई आता सुरू झाली। पुढारी न्यूजनं हा मुद्दा लावून धरला होता। विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत खेळणाऱ्या या संपूर्ण किचनच्या दुरवस्थेचा विषय पुढारी न्यूजनं मांडल्यानंतर आता लगोलग पावलं उचलण्यात आली आहेत। स्वच्छता असेल त्याचप्रमाणे कंत्राटदार बदलाबाबत आता प्रशासनानंच पुढाकार घेतला आहे। चेंबूरच्या डॉक्टर आंबेडकर वसतिगृहातील किचनच्या दुरवस्थेचा प्रश्न हा पुढारी न्यूजनं मांडल्यानंतर संपूर्ण राज्यभरात संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं।